काय बनवतेस ग? मधल्या भुकेची सोय लावते. तर मंडळी, अधूनमधून जी आपल्याला भूक लागते ना, किंवा मोकळ्या वेळेत तोंडामध्ये काहीतरी टाकण्यासाठी हवं असतं, तर तशाच्या छोट्याशा भुकेसाठी आपण हा चिवडा बनवतोय. नायलॉनचा चिवडा बनवते मी. बाहेरून काहीतरी फरसाण वगैरे आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी जर अशा प्रकारचा चिवडा बनवून ठेवला ना, तर चवीलाही छान होतो आणि आपल्या डोळ्यासमोर बनलेला अगदी चांगल्या क्वालिटीचा आपण घरी बनवून तयार करू शकतो. तर त्यासाठी सगळ्यात आधी नायलॉनचे पोहे आहेत ना, ते स्वच्छ चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातील काही अशी पावडर असेल ना तर ती निघून जाते. आता आपल्याला हे जे पोहे आहेत ना, ते अशा खोलगट तळाच्या कढईमध्ये छान असे परतून परतून भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे ते कुरकुरीत होतात. गॅस आहे तो बारीकच ठेवायचा, फक्त त्यांना कुरकुरीत करून घ्यायचे आपल्याला. छान असे परतून झाले ना की कोणत्या तरी मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये यांना छान असं पसरवून ठेवायचं. गार झाले की मस्त कुरकुरीत होतात. आवाज तुम्ही ऐकूच शकता. तर हे पोहे आहेत ते मी बाजूला ठेवले आणि बाकीची तयारी करायला घेते. त्यासाठी मिरच्या ज्या लागणार आहेत ना, त्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी आणि पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या. लसणीच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा सुट्ट्या करून घेतलेत आणि त्यांना ठेचून घेतले. कढीपत्ता धुवून स्वच्छ वाळवून त्याचीही पानं काढून घेतलेत. सोबतच मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि खोबऱ्याची काप घेतलेले आहेत. मिरच्या ज्या आहेत ना, त्या अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या. हा जो नायलॉनचा येलो कलरचा चिवडा असतो ना, त्याच्यामध्ये मिरची असते ती अशी बारीक चिरूनच घातली जाते. मस्त अशी तळली ना तर ती तिखट लागत नाही अजिबात. त्यामुळे अशी कमी तिखटाची मिरची घ्यायची. सोबतच मी इथे धना, जिरा आणि बडीशेप 2-2 चमचे घेतलेले आहे. आपली सगळी तयारी झाली. याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही काजू, बदाम किंवा फुटाण्याची डाळ, तुमच्या आवडीने काहीही जिन्नस आहेत ते कमी जास्त करू शकता. तर एवढ्याच जिन्नसांमध्ये जरी बनवलात ना तरी अगदी मस्त तयार होतो. तर आता आपण तयारीला लागूया. एक पॅन घेतले मी. हेच पॅन आपल्याला शेवटपर्यंत वापरायचं आहे. पॅन चांगलं गरम झालं ना, गॅस बारीक ठेवायचा आणि बडीशेप, जिरे आणि धने जे आपण घेतले होते छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे. याचा हलका सुगंध सुटला पाहिजे इथपर्यंत यांना छान भाजून घ्यायचं. आता एका प्लेटमध्ये काढून ठेवते मी. ते एका साईडला गार होत आहेत, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता 2 पळी भरून मी ते तेल पॅनमध्ये घातले. एवढ्याच तेलामध्ये आपण हा सगळा चिवडा बनवणार आहोत. छान असं तेल गरम झालं ना की आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलात ना तरी चालेल, पण शेंगदाणे अगदी 100% भाजायचे. जर भाजायला कमी राहिले ना तर ते मऊ पडतात आणि छान लागत नाहीत. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे. बघू शकता छान असे भाजल्यानंतर अगदी तेलातून निथळवून मी काढून घेतलेत आणि जे आपण पोहे भाजून ठेवले होते ना त्याच्यावरती यांना पसरवून घातले. आता त्याच तेलामध्ये खोबऱ्याची काप आहेत ते सुद्धा छान असे भाजून घेते मी. हलक्या अशा बदामी रंगावरती आले ना की लगेच काढून घ्यायचे. खूप डार्क भाजले तर कडू लागण्याची शक्यता असते. त्यामुळे खोबरं आहे किंवा कोणताही जिन्नस योग्य प्रमाणात भाजणं खूप गरजेचं आहे. सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा या पोह्यांवरतीच सगळं घालायचं आहे. सगळे जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यायचे आणि पोह्यांवरती घालायचे आहेत. लसूणसुद्धा मी तसाच भाजून घेते. लसूण मात्र अगदी बारीक गॅसवरती भाजायचा, कारण तो जाड असल्यामुळे आतपर्यंत भाजणं गरजेचं आहे. जर आतपर्यंत भाजला ना की मस्त कुरकुरीत लागतो आणि आपण बाजूलाही काढून टाकत नाही, इतका चवीला लागतो हा पोह्यांमध्ये. आणि ठेचून घ्यायचा, नाही तर तेलामध्ये उडण्याची शक्यता असते आणि सालीसकटच छान वाटतो. तुम्हाला हवं तर तुम्ही साली काढून घेतलात तरी चालेल. आता लसूणसुद्धा मी छान तेलातून नितळवून घेऊन सगळ्या जिन्नसवर एकामेकावर टाकत जाते. आता जे कढीपत्ता आहे तो तळताना मात्र गॅस बंद करायचा आणि मग तळायचा. स्लो मोशन घेतले मी, बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात तडतडतो हा कढीपत्ता आहे तो. तेल बघू शकता किती लांबपर्यंत उडतंय, अगदी कॅमेऱ्यावरती सुद्धा उडलं होतं. त्यामुळे गॅस बंद ठेवायचा आणि मगच कढीपत्ता आपल्याला अगदी 30 सेकंदासारखा परतून घ्यायचा आहे. लगेचच तो कुरकुरीत होतो. आता याला छान तेलातून निथळवून मी काढून घेतलेलं आहे. तो कढीपत्तासुद्धा असा वेगळा तळून घ्यायचा. जर मसाल्यांमध्ये टाकला ना तर सगळे मसाले त्या पानांमध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे आपल्याला हे सगळे जिन्नस वेगवेगळे तळून घ्यायचे आहेत. आता सगळे जिन्नस तळून झाल्यानंतर आपण भाजून ठेवलेलं जिरं, जे धने होते आणि बडीशेप ते मिक्सरच्या जारमध्ये घातले. सोबतच मी जराशी अगदी अर्धा चमचा साखर घातले. सोबतच आमचूर पावडर, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला 2-2 चमचे याच्यामध्ये मी घातलेलं आहे. याने चव खूप छान येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ, 1 चमचाभर मीठ मी इथे घातलं आहे आणि सगळं छान मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हा मस्त असा होममेड मसाला तयार होतो. तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड मार्केटचा वापरलात तरी चालेल, पण खरंच हा मसाला बनवून बघा.
अगदी मस्त तयार होतो आणि भरपूर प्रमाणात बनवला तर 6 महिने टिकतो सुद्धा. मिक्सरचं भांडं जसं ओपन केलं ना, त्याचा इतका छान सुगंध यायला लागला, की तिथेच तोंडाला पाणी सुटलं. सगळा मसाला मी बाजूला करून ठेवलाय आणि आता आपण फायनल फोडणी देऊन घेऊया. त्याच तेलाला छान असं गरम करायचं आणि मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी छान तडतडली, की याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या मात्र छान अशा भाजेपर्यंत परतत राहायच्या, म्हणजे चिवड्यामध्ये छान कुरकुरीत लागतात. छान अशा मिरच्या भाजल्या, की गॅस बंद करायचा आणि 1 चमचा हळद आपल्याला इथे घालायचं आहे. हळद कधीही तेलामध्ये घालायची म्हणजे कलर छान येतो. छान अशी फोडणी अशी परतली गेली ना, की पसरवून आपल्याला पोह्यांवरती घालायचे. सगळी फोडणी व्यवस्थित पसरवून घातली, की आपण तयार केलेला जो मसाला होता ना, तो सुद्धा छान असा पसरवून वरती घालायचा आहे. ऑलमोस्ट सगळा मसाला मी इथे वापरला होता. छान असा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना मात्र खूप हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण हे खूप कुरकुरीत पातळ पोहे असतात. पटकन त्यांचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे खूप हलक्या हाताने याला मिक्स करायचं आणि जसं आपण याला मिक्स करत जाऊ ना, त्याला कलर यायला लागतो. सगळ्या पोह्यांना एकसारखा कलर येईपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जरासा टेस्ट करून बघायचा. जर तुम्हाला इथे मीठ कमी वाटलं ना, तर फोडणी गरम असेपर्यंतच वरून तुम्ही मीठ घातलात आणि छान असं मिक्स करून घेतलात ना, की व्यवस्थित सगळ्या चिवड्याला एकसारखं मीठ लागतं आणि जसा चिवडा मुरत जातो ना, तसा त्याचा कलर आहे तो डार्क होत जातो. तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.